morning. Hello everyone. Welcome to 8th standard. ओके सो आपल्याला शिकायचं मॅथमॅटिक्स. मी तुमचा मॅथमॅटिक्स घेणार आहे इव्हनिंग बॅचचा. दिस इज युअर टेक्स्टबुक फॉर मॅथ्स स्टँडर्ड 8. आय होप सो सगळ्यांकडे टेक्स्टबुक असेल. टेक्स्टबुक जरी नसेल तरी मी ग्रुपमध्ये सॉफ्ट कॉपी शेअर केलेली आहे पूर्ण टेक्स्टबुकची. ओके, यू कॅन रेफर इट फॉर लर्निंग. सो सुरू करूयात विदाउट वेस्टिंग टाइम. आज आपल्याला सुरू करायचं आहे फर्स्ट चॅप्टर, दॅट इज रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स. ओके, सो बिफोर गोइंग टू रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स आपण नंबर सिस्टीम समजून घेऊयात. तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी नंबर सिस्टीम काय माहिती आहे तुम्हाला, बट जस्ट एक ओव्हरव्ह्यू घेऊयात आपण नंबर सिस्टीमचा. ओके, सो नंबर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ रियल नंबर्स अँड नॉन रियल नंबर्स. नॉन रियल नंबर्सच दुसरं नाव इमॅजिनरी नंबर्स. तो काय आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये. ओके, जस्ट एक माहितीसाठी कंपॅरिझनसाठी लिहिलेलं आहे. सो रियल नंबर्स म्हणजे कुठले नंबर्स? द नंबर्स विच कॅन बी शोन बाय पॉइंट्स ऑन अ number line. They can be represented by small points on a number line. They occupy some space on number line. Such numbers are called real numbers. आणि non real numbers म्हणजे imaginary. For example, under root -1. Such types of numbers cannot be shown on number line. They are imaginary numbers. तो पार्ट सोडून द्या. Come to real numbers. रियल नंबर्सचे सबटाइप्स. किती लोक आहेत या नंबर सिस्टीम मध्ये? रियल नंबर्स मध्ये किती लोक आहेत विच कॅन बी रिप्रेझेंटेड ऑन नंबर लाईन? पहिले आहेत नॅचरल नंबर्स. दे स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 up to positive infinity. Okay, this is the symbol of infinity, so up to positive infinity. Then comes whole numbers. Whole numbers same as natural numbers, just they include 0 in them. Okay, so which start from 0 and go up to positive infinity, they are whole numbers. Next comes the category of integers. Integers are of two types, positive integers and negative integers. Positive integers कुठले? Same, we start from 1, that is positive 1 and 1 2 3 4 they go up to positive infinity. हा इन्फिनिटीचा सिम्बॉल आहे. असा ळ काढतो ना आपण मराठीतला. दिस इज द सिम्बॉल ऑफ इन्फिनिटी. दॅट इज नंबर्स आर इन्फायनाइट. त्याला काही मोजमाप नाही, त्याला ते कुठे थांबत नाही. दे आर इन्फायनाइट. ओके, नेक्स्ट आर नेगेटिव्ह इंटिजर्स. सो नेगेटिव्ह इंटिजर्स स्टार्ट फ्रॉम -1 अँड गो अप टू नेगेटिव्ह इन्फिनिटी. दे गो अप टू नेगेटिव्ह इन्फिनिटी. आता तुम्ही म्हणाल 0 कुठे? मग वेर इज 0? 0 comes in the category of integers, but it is represented as a whole number. Okay, so 0 is neither positive integer nor negative integer. एवढी फक्त गोष्ट लक्षात ठेवा की 0 is neither positive integer nor negative integer. Okay, it is a whole number. 0 comes in the category of whole numbers. Now coming to our actual topic. जो आपला actual topic आहे rational and irrational numbers. So हे दोन्ही rational number आणि irrational numbers, they are a part of this real numbers. They are part of real numbers म्हणजे काय? Both of them can be represented on a number line. They can be shown by points on a number line. Okay, so rational numbers. Now what is the definition of rational number? आता सगळे डेफिनेशन वगैरे डिटेल वर्डिंग मध्ये तुम्हाला नोट्स मध्ये मी पाठवणार आहे. ओके, त्याच्यातनं तुम्ही कॉपी करा. बोर्ड वरती फक्त समजून घ्या कन्सेप्ट काय आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात नंतर त्याची. सो व्हॉट आर रॅशनल नंबर्स? दे कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ रेशिओ. रॅशनल हा शब्द, हा जो रॅशनल शब्द आहे, रॅशनल शब्दामध्ये इथे रेशिओ दिसतोय बघा. सो रॅशनल हा शब्द रेशिओ मधून आलेला आहे. अँड रेशिओ कन्सिस्ट ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. सो द नंबर विच कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म a upon b, m upon n, p upon q, that is numerator upon denominator. Where suppose p upon q जर आपण रेशिओ घेतला तर p and q both are integers, म्हणजे त्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही काय असणार आहेत? इंटिजर्स असणार आहेत. अँड q is not equal to 0, that is denominator should not be equal to 0. हा त्याचा क्रायटेरिया आहे. Such types of numbers are called rational numbers. For example काय लिहिता येईल रॅशनल नंबरचं? सपोज आता बघा एकच उदाहरण देतो तुम्हाला. मी 0/1 लिहू शकतो. ओके, बट आय कॅनॉट राईट 1/0 बिकॉज जर डिनॉमिनेटर मध्ये 0 आला देन दिस कॅटेगरी इज नॉट अलाउड. डिनॉमिनेटर मध्ये 0 आला देन इट बिकम्स इनडेफिनाइट. ओके, दॅट इज नॉट डिफाइन्ड. Such types of numbers are not included in our नंबर सिस्टम. सो एनी इंटीजर, कुठल्याही दोन इंटीजर्सचा रेशो, मग तो पॉझिटिव्ह इंटीजर असेल, नेगेटिव्ह -5/2 लिहू शकता, 4/2 लिहू शकता, 1/1 लिहू शकता. ऑल दोज आर रॅशनल नंबर्स. दे ऑल कम इन द कॅटेगरी ऑफ रॅशनल नंबर्स. ओके, नाव नेक्स्ट इररॅशनल. इररॅशनलचा टॉपिक ऍक्च्युअली नंतर आहे, पण फक्त हिंट देऊन ठेवतो. व्हॉट आर इररॅशनल? द नंबर्स विच आर नॉट रॅशनल. आता जे रॅशनलच्या कॅटेगरीमध्ये येत नाही बट रियल नंबर आहेत, दे कॅन बी रिप्रेझेंटेड ऑन अ नंबर लाईन, बट दे आर नॉट रॅशनल. ते ह्या डेफिनेशन मध्ये बसत नाही रेशिओच्या. ओके, दे आर कॉल्ड इररॅशनल नंबर. सध्या एवढंच लक्षात ठेवा. द नंबर्स विच आर नॉट रॅशनल दे आर इररॅशनल. रॅशनल समजलंय तुम्हाला?
which can be represented as a ratio, that is numerator upon denominator, where denominator should not be equal to 0. Okay, so that is the concept of rational numbers. आता त्याच्यामध्ये मग काय कॅटेगरीज आहेत? सो फर्स्ट ऑन पेज नंबर 1, ही तुमच्या टेक्स्टबुकचा फर्स्ट पेज आहे. ओके, वी हॅव टू शो रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन. आता नंबर लाईन काय असते आधी समजून घेऊया. ओके, द लाईन विच कन्सिस्ट ऑफ इन्फायनाइट पॉइंट्स. ओके, and on that line numbers can be represented as points. Such a line is called number line. आता ही जी नंबर लाईन आहे, या नंबर लाईनचा सेंटर पॉइंट इज योर 0. 0 इज ऑलवेज योर सेंटर पॉइंट, दॅट इज द रेफरन्स. तो 0 रेफरन्स ठेवून आपण बाकीच्या गोष्टी मोजत असतो. सो 0 इज कन्सिडर्ड ॲज युअर रेफरन्स and it as a right hand side and a left hand side. जर 0 रेफरन्स घेतला तर एक राईट हँड साइड मिळेल आणि एक लेफ्ट हँड साइड मिळेल. लेफ्ट हँड साइड इज युअर नेगेटिव्ह साइड. Okay, and right hand side is your positive side. Right hand side is your positive side. म्हणजे 0 पासून right hand side goes up to positive infinity, 0 पासून left hand side goes up to negative infinity. This is your number line. Now how to represent a number on a number line? Suppose तुम्हाला मी एक नंबर दिलाय 7/3. हा रॅशनल नंबर आहे because it is in the form p upon q. This is in the form p upon q when p and q both are integers and q is not equal to 0. So this is a rational number. हा नंबर जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा नंबर लाईनवर तर सगळ्यात पहिले तुम्हाला डिनॉमिनेटरचं मार्किंग करून घ्यायचं असतं. आता डिनॉमिनेटरचं मार्किंग कसं करून घेणार, नीट लक्षात आहे. डिनॉमिनेटर इज 3. सो बिटवीन दिस युनिट, दिस इज द फर्स्ट युनिट. 0 to 1 एक युनिट आहे, 1 to 2 एक युनिट आहे, 2 to 3 एक युनिट आहे. So each unit should be divided into equal number of parts. कुठला equal number? The number which is represented by the denominator. Okay. So now denominator is 3. So between 0 to 1 I will make 3 equal parts. जर मला 3 equal parts करायचे असतील तर मला इथं मध्ये 2 पॉइंट्स काढावे लागतील. And third point will be my 1. So आले 3 equal parts. 1, 2, 3. Okay. सेकंड वेने एक्सप्लेन करायचं झालं तर जो तुमचा डिनॉमिनेटर आहे 3, द फर्स्ट युनिट दॅट इज नंबर 1 शुड lie at the third point from 0. By taking 0 as a reference, 1 should lie at the third place. So third place ला आलाय का 1? बघा 0 इथं आहे, त्याच्यानंतर 1, 2, 3 बरोबर थर्ड प्लेसला 1 आहे, त्याच्यानंतर पुन्हा 1, 2, देन अगेन 3 बरोबर थर्ड प्लेसला 2 आहे 1 पासून, अगेन 1, 2, 3. ओके, सो नाव डिनॉमिनेटरचं मार्किंग झालेलं. सेम मार्किंग इकडं 0 पासून -1 शुड बी ॲट थर्ड प्लेस. 1, 2, 3. ओके, सो सांगायचा हेतू काय की बिटवीन टू युनिट्स, बिटवीन दिस टू युनिट्स देयर शुड बी 3 इक्वल पार्ट्स. प्रत्येकाच्या मध्ये बघा 1 आणि 2 च्या मध्ये 3 इक्वल पार्ट आहेत. 1, 2, 3. 2 आणि 3 च्या मध्ये पण 3 इक्वल पार्ट आहेत. 1, 2, 3. हे कशावरनं घेतलंय आपण? सेम इकडे 1, 2, 3. 0 to -1 च्या मध्ये 3 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. दिस इज द मार्किंग ऑफ द डिनॉमिनेटर. हे डिनॉमिनेटर आधी मार्क करून घ्यायचं. नाव यू कम टू द न्यूमरेटर. आता न्यूमरेटर हा स्ट्रेट फॉरवर्ड, जेवढा नंबर असेल तेवढे पॉइंट्स जम्प करायचे आयदर राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला. आता हा पॉझिटिव्ह नंबर आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे, देअरफॉर आय हॅव टू गो ऑन राईट हँड साइड बाय 7 पॉइंट. स्टार्ट कुठून करायचं? 0 पासून. नेहमी लक्षात ठेवा कुठली गोष्ट स्टार्ट 0 पासूनच करायची आहे मोजायला. 0 इज युअर रेफरन्स. ओके, सो नाउ दिस इज नंबर 7. आय हॅव टू जम्प 7 पॉइंट्स ऑन राईट हँड साइड. सो लेट अस स्टार्ट 0 पासून पुढं 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सो this is my number 7/3. आता हे जर मला 5/3 घ्यायचा झाला तर 5/3 कुठे येईल? 1, 2, 3, 4, 5. This will be my number 5/3. -2/3 मार्क करायचा आहे. -2/3. आता मायनस नंबर आलाय म्हणजे नेगेटिव्ह साईडला, लेफ्ट हँड साईडला जायचं आहे मला. -2. सो 0 पासून दुसरा पॉइंट 1, 2. This is my number -2/3. Okay, so in this way you can show any rational number on a number line. Easy, अगदी इझी आहे. फक्त लक्षात ठेवा डिनॉमिनेटरचं मार्किंग आधी करून घ्यायचं, पार्ट्स करून घ्यायचे इक्वल, 2 युनिट मध्ये इक्वल पॉइंट्स मार्किंग करून घ्यायचं बाय रेफरिंग द डिनॉमिनेटर नंबर. आता इथे 3 आहे, इथे जर का 2 असता, डिनॉमिनेटर मध्ये जर 2 असेल, सपोज दिस इज युअर नंबर लाईन, दिस इज 0,
ओके, अँड आय हॅव द नंबर 5/2. हा माझा नंबर आहे, 5/2 मला मार्किंग करायचं. आता डिनॉमिनेटर मध्ये आलेला आहे 2. सो बिटवीन 2 युनिट्स दॅट इज 0 to 1 च्या मध्ये किती इक्वल पार्ट्स असतील? 2 इक्वल पार्ट्स असतील. तुम्हाला एकच पॉईंट ड्रॉ करायचा. किंवा दुसऱ्या पद्धतीने सांगायचं झालं तर 0 पासून 1 हा दुसऱ्या पॉइंटला आहे. 1 2, तिथून पुढे 2 पुन्हा दुसऱ्या पॉइंटला 1 2. इथं तुमचा 2 असेल. सेम इकडं इथं -1 येईल, इथं -2 येईल. ओके, आणि जर मला 5/2 दाखवायचा आहे तर पॉझिटिव्ह नंबर राईट हँड साईडला 5 पॉईंट जम्प करावे लागतील. सो 1 2 3 4 इथे अजून एक पॉइंट येईल. याच्यानंतर दिस विल बी माय पॉइंट 5/2. ओके, क्लिअर आहे. सो पहिले डिनॉमिनेटरचं मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर न्यूमरेटरचं मार्किंग करायचं असतं तुम्हाला. इझी मेथड आहे टू शो. यू कॅन शो एनी रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन. ऑल्सो रिमेंबर वन थिंग, there are infinite rational numbers between any two rational numbers on a number line. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. कुठल्याही दोन नंबर्सच्या मध्ये इन्फायनाइट रॅशनल नंबर्स लाय करतात. सपोज हा जरी नंबर असेल 5/3 आणि 7/3, हे दोघेही रॅशनल नंबर आहेत, तरी ह्यांच्यामध्ये इथं जरी आता फक्त 2 दिसत असलं तुम्हाला, बट देर आर इन्फायनाइट पॉइंट्स अँड इन्फायनाइट नंबर्स विच कॅन बी रिप्रेझेंटेड बिटवीन दिस 2 नंबर्स. कुठलाही नंबर घ्या ना तुम्ही. आता 5/3 आणि 7/3 च्या मध्ये 6/3 येईल. अजून बरेच नंबर येतील. So there are infinite rational numbers between any two rational numbers on a number line. हे लक्षात ठेवा. Okay, so now चलो let us come to practice set 1.1. practice set 1.1 on page number 2. आता काय बघा पहिला प्रश्न. You have to show the following numbers. मी एकच दाखवणार आहे, बाकीचे तुम्हाला करायचे सगळे. ओके, सो हे पुसतो मी आता. Let us draw one number line. तुम्हाला कन्सेप्ट कळालेली आहे, सो दॅट इज इझी. ओके, काय पहिला प्रश्न. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन. ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. लक्षात ठेवा, प्रत्येक 4 एक्झाम्पल्स आहेत, प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळी नंबर लाईन ड्रॉ करायची. मी पहिले 2 प्रॉब्लेम दाखवणार आहे, बाकीचे तुम्हाला करायचे. ओके, 2 होमवर्क साठी करायचे. त्याचं सोल्युशन मी देणारच आहे तुम्हाला. सोल्युशन मी पाठवून देईल नोट्समध्ये, बट शक्यतो न कॉपी करता बघा, न बघता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ओके, सो बघा पहिले नंबर काय दिले तुम्हाला, 3/2, 5/2 आणि -3/2. हे नंबर, दिस इज युअर क्वेश्चन 1. हे नंबर्स तुम्हाला नाउ वी हॅव स्टार्टेड विथ प्रॅक्टिस सेट 1.1. ओके, वी हॅव स्टार्टेड विथ प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट केल्या. 1.1 मधला पहिला प्रश्न आहे की हे नंबर्स तुम्हाला नंबर लाईन वर रिप्रेझेंट करायचे. काय केलं, नंबर लाईन ड्रॉ करून घेतली. सगळ्यात पहिलं कशाचं मार्किंग करणार, 0चं. 0 मार्क करून घेतला. ओके, आता डिनॉमिनेटर चेक करा. डिनॉमिनेटर काय आहे, 2 2 2. 2 डिनॉमिनेटर आहे. सो बिटवीन 0 to 1 देर शुड बी 2 पार्ट्स. म्हणजे 0 पासून 1 हा दुसऱ्या पॉइंटवर असणार. सो 1 2 इथे असेल तुमचा 1, पुन्हा 1 2 इथे असेल तुमचा 2, पुन्हा 1 2 इथे असेल 3 4. Same on left hand side. -1, -2, -3, -4. चेक करा, प्रत्येक 2 युनिट्सच्या मध्ये 2 इक्वल पार्ट आहेत. इथे लक्ष द्या, -4 -3 च्या मध्ये 2 इक्वल पार्ट आहेत. 1 2 इथे सुद्धा 1 2. सो सगळीकडे असे इक्वली 0 to 1 च्या मध्ये 2 पार्ट्स आहेत. 1 2 1 2 1 2. प्रत्येक 2 युनिट्सच्या मध्ये 2 इक्वल पार्ट. 2 इक्वल का घेतलेत, कारण की डिनॉमिनेटर 2 आहे. The number which is equivalent to the denominator is taken as the number of parts between 2 units. Okay. Now come to numerator. आता पहिला नंबर बघा कुठला, which is the first number, 3/2. Now focus only on numerator. 3 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, so I have to jump 3 points on right hand side by taking reference at 0. 0 पासून 3 पॉइंट पलीकडे मोजायचे. सो 1 1 2 3 हा झाला तिसरा पॉइंट. दिस इज माय नंबर 3/2. Next 5/2. Again 5 is positive, so right hand side ला पुन्हा 0 पासून मोजायचे. 1 2 3 4 5. This is my number 5/2. Okay. Next is -3/2. आता -3 म्हणजे लेफ्ट हँड साईडला आहे. सो लेफ्ट हँड साईडला 3 पॉइंट्स जम्प करायचे. कुठून, 0 पासून. 1 2 3. This is your number -3/2. ओके, सो इझी मेथड आहे अगदी.
पुढचे 2-3 प्रॉब्लेम आहेत सेम कॅटेगरीतले. सोल्युशन मी पाठवून देणार आहे, त्याचे बोर्डवर तेवढं आपल्याला दाखवायला नाहीये कन्सर्न, बट 2, 3, 4 हे तुम्ही सॉल्व्ह करायचे स्वतः. ओके, सेम पॅटर्ननी तुम्हाला ड्रॉ करायचे, काही नाही, अगदी सेम आहे, सोपं आहे. आणि सोल्युशन तर मी देणार असे तुम्हाला वाचून लगेच लक्षात येईल. नाही आलं तरी तुम्ही मला त्याचे डाऊट्स विचारू शकता. ओके, ग्रुपवरती. नाव कम टू नेक्स्ट क्वेश्चन. 1.1 मधला क्वेश्चन 2 काय म्हणतोय? क्वेश्चन 2, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. ही एक नंबर लाईन तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे आणि खाली 3 प्रश्न आहेत. ही नंबर लाईन मी इथे ड्रॉ केलेली आहे तुमच्यासाठी. ओके, आणि त्याच्यावर बेस्ट क्वेश्चन्स आहेत. सो फोकस ऑन क्वेश्चन्स नाव. काय म्हणतोय? पहिला प्रश्न आहे, विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. तर कुठे पॉइंट बी? बघा, पॉइंट बी इथे आहे. पॉइंट बी हा कुठला नंबर इंडिकेट करतो हे आपल्याला काढायचं. पण सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार? तुम्ही डिनॉमिनेटर फाइंड आउट करून घेणार. पहिले डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटर फाइंड आउट करण्यासाठी आता रिव्हर्स जायचं. इथे आपण डिनॉमिनेटर दिल्यानंतर तेवढे पार्ट्स करत होतो, इक्वल पार्ट्स. आता इथे इक्वल पार्ट्स किती आहेत? 2 युनिटच्या मध्ये, त्याच्यावरनं आपल्याला डिनॉमिनेटर ठरणार आहे. सो आता 0 to 1 च्या मध्ये किती पार्ट्स आहेत बघा? 1, 2, 3, 4. नीट लक्ष द्या बघा, 1, 2, 3, 4, 4 पार्ट्स आहेत. दुसरी वे काय मोजायची? 0 पासून 1 हा कितव्या पॉइंटला आहे? सो 1, 2, 3, 4 मॅच होतंय. 0 पासून 1 हा 4थ्या पॉइंटला आहे. सो तुमचा डिनॉमिनेटर, या केसमध्ये तुमचा डिनॉमिनेटर काय असणार आहे? 4 असणार आहे. आणि आता प्रत्येक ठिकाणचा तुम्हाला न्यूमरेटर काढला की तुम्हाला तुमचा पॉइंट मिळून जाईल. विचारलाय कुठला? पॉइंट बी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा, पॉइंट बी ची व्हॅल्यू काढायची. नाउ कम टू लेफ्ट हँड साइड. पॉइंट बी इज ऑन लेफ्ट हँड साइड. ओके, ही LHS आहे 0 पासून इकडे, सो नेगेटिव्ह नंबर असणार आहे तो. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. आता आपल्याला डिनॉमिनेटर तर मिळालं, डिनॉमिनेटर माहिती आपल्याला काय आहे? 4 आहे. ओके, न्यूमरेटर मध्ये आता आपल्याला पॉइंट्स काउंट करायचे. सो 0 पासून काउंट करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सो पॉइंट बी काय इंडिकेट करतो? विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी? -10. सो द नंबर, टोटल नंबर काय आला तुमचा? -10/4. पॉइंट बी रिप्रेझेंट्स द नंबर -10/4. ओके, इझी. नेक्स्ट, विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 इंटीजर. इथे लिहितो आता क्वेश्चन 2, 1 इंटीजर 3/4. आता हे मिक्स्ड फ्रॅक्शन आहे. ओके, हे मिक्स्ड फ्रॅक्शन आहे. मिक्स्ड फ्रॅक्शनला तुम्हाला इम्प्रॉपर मध्ये कसं कन्वर्ट करतात? यू मल्टिप्लाय दिस डिनॉमिनेटर विथ दिस इंटीजर अँड देन ऍड द न्यूमरेटर. सो 4 1 4, 4 + 3 7. सो दिस इज द नंबर 7/4. आता 7/4 फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. 4 तर डिनॉमिनेटर सगळीकडेच आहे, फक्त 7 पॉझिटिव्ह आलेला आहे. सो राईट हँड साइडला तुम्हाला जम्प करायचं आहे. 7th पॉइंट वर कोण आहे मोजूयात आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. कोण आहे इथं? दॅट नंबर 7 इज युअर पॉइंट C. सो पॉइंट C denotes the number 1 3/4. 1 integer 3/4 is denoted by point C. Okay. Next question. Last question. आता हा थोडा ट्रिकी आहे, फक्त समजून घ्या, नीट लक्ष द्या. State whether the statement the point D denotes the number 5/2 is true or false. Point D जो आहे ते म्हणतात हा नंबर 5/2 डिनोट करतोय, तो ट्रू आहे का फॉल्स आहे? लेट अस चेक. पहिले पॉइंट डी ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. पॉइंट डी ची न्यूमरिकल व्हॅल्यू, डिनॉमिनेटर आपल्याला माहिती आहे 4 आहे, डिनॉमिनेटर 4 आहे सगळीकडे. पॉइंट डी ची पोझिशन काढूयात आता. 0 पासून मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो दिस इज द नंबर 10/4. हा नंबर काय? 10/4 आहे. बट त्यांचं काय म्हणणं आहे की पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2. आपल्याकडे तर 10/4 आलाय, पण हा 10/4, नीट लक्ष द्या, 10/4 they have a common multiple in them, that is 2. 10 can be written as 5 into 2 upon 4 can be written as 2 into 2. There 2 gets cancelled आणि राहतो काय फक्त 5/2. So 10/4 is equivalent or equal to 5/2. Okay, so this statement is true. It is a true statement that the point D denotes the number 5/2. Okay, अशा ह्याच्यात कन्फ्युज नाही होऊन जायचं. ह्याचा लिस्ट फॅक्टर काढून बघायचा असतो, सॉल्व्ह करून बघायचा आन्सर काय येतंय नेहमी. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट एक्सरसाइज 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 झालेला आहे आपला. नेक्स्ट लेक्चर मध्ये वी विल बी टेकिंग प्रॅक्टिस सेट 1.2, दॅट इज कंपॅरिझन ऑफ 2 रॅशनल नंबर्स. ओके, इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर यू विल रिसीव्ह द एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट फॉर 1.2. सो इथेच थांबूयात. हे सगळे कॉपी करून घ्या व्यवस्थित, नोट्स कॉपी करून घ्या, कुठेही दुर्लक्ष करू नका. आता क्लास व्यवस्थित पद्धतीने चालू झालेला आहे. ओके, सो बी इन टच. लिंक तोडू नका, लिंक मध्ये राहा, सगळं समजून जाईल तुम्हाला.
ओके, चलो बाय, सी यू, थँक यू. हॅलो एव्हरीवन, आज सुरू करायचं आपल्याला नेक्स्ट लेसन. ओके, काल आपण काय बघितलं होतं, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर काय आहेत आणि हाऊ टू रिप्रेझेंट अ रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन. नंबर लाईन काल तुम्हाला समजावून सांगितलेली. व्हॉट इज अ नंबर लाईन, पुन्हा एकदा बघूया. नंबर लाईन इज अ लाईन ऑन विच you can represent numbers which occupy space by small points. Okay, points occupy space on a line. A line is made up of points and those points are numbers. Okay, so आज आपल्याला बघायचं comparison of rational numbers. दोन रॅशनल नंबर. रॅशनल नंबर काय, नंबर विच कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ अ रेशियो a upon b, p upon q, where p and q are integers and q is not equal to 0. ही काल आपण रॅशनल नंबरची डेफिनेशन बघितली. आता त्यांचं कंपॅरिझन, दोन रॅशनल नंबर मध्ये कंपॅरिझन कसं करायचं हे आपण इथे बघूया. So today's topic is comparison of rational numbers. Consider this as a number line. पहिले कन्सेप्ट समजून घ्या. कंपॅरिझन करण्यासाठी नंबर लाईन नीट माहिती पाहिजे. Reference point is 0. 0 is your center point. On right hand side consists of all positive numbers up to positive infinity. On left hand side all negative numbers starting from -1 to negative infinity. Okay. आता for comparison, for any pair of numbers on a number line, the number on the left is smaller than the number on right, that is the other number. जे दोन नंबरची आपण कंपॅरिझन करणार आहे, फॉर एक्झाम्पल फक्त राईट हँड साइडचा जर विचार केला तर 2 आणि 3 मध्ये जर का मी कंपॅरिझन केलं तर आपल्याला माहिती आहे 3 हा 2 पेक्षा मोठा आहे. याचा अर्थ काय, 2 लाईज ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ 3. 2 इज ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ 3 अँड हेन्स 2 इज लेस दॅन 3. सो हे जे स्टेटमेंट इथे लिहिलं आहे, नंबर ऑन द लेफ्ट इज स्मॉलर दॅन अदर, डावीकडचा नंबर हा नेहमी छोटा आहे. हे जर तुम्ही नेगेटिव्ह साईडला आले तर नीट ऑब्झर्व केला, -3 -2 च्या डावीकडे आहे. आता डावीकडे कोण आहे, -3 आहे. सो -3 विल बी लेस दॅन -2. या ठिकाणी -2 मोठा होणार आहे. नेगेटिव्ह नंबर मध्ये अपोजिट होतं, माहिती आहे तुम्हाला. सो now also -3 is less than -2, that is we can write -2 is greater than -3. so in general rule कसं सांगता येईल की नॉर्मली जर दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असतील, if these are the two positive numbers, if a is less than b, in positive case if a is less than b, तर नेगेटिव्ह साइन्स जर इंटरचेंज केल्या तर मधली साइन चेंज होणार. दोन्हीकडे नेगेटिव्ह केलं तर मिडल साइन चेंज झाली, -a विल बी ग्रेटर दॅन -b. दॅट इज द रूल ऑफ कंपॅरिझन. ओके, इझी आहे, हे माहिती आहे तुम्हाला. सो आता हे झाले इन जनरल नंबर्स. हे जनरल नंबर, हे नुसते जनरल नाही, हे सुद्धा रॅशनल असेल. जेव्हा मी नुसता 2 किंवा 3 लिहितोय तर त्यांचे डिनॉमिनेटर 1 आहेत दोन्हीकडे. फक्त 2 आणि 3 लिहिला, याचा अर्थ काय, त्यांचा डिनॉमिनेटर किती आहे, दोन्हीकडे 1 आहे. इट इज अ रॅशनल नंबर ओनली, इट इज अ रॅशनल नंबर. मग कंपॅरिझन साठी काय म्हणतो आपण, या दोन्ही ठिकाणी ऑब्झर्व करा, डिनॉमिनेटर 1 आहे दोन्हीकडचा. दोन्हीकडचा डिनॉमिनेटर 1 म्हणजेच डिनॉमिनेटर सेम आहे. जेव्हा डिनॉमिनेटर सेम आहे, वी कंपेअर द न्यूमरेटर. वी डू कंपॅरिझन ऑफ ओनली न्यूमरेटर. पण न्यूमरेटरचं कंपॅरिझन करण्यासाठी आधी डिनॉमिनेटर तुम्हाला सेम करावा लागतो. इन दिस केस द डिनॉमिनेटर इज सेम and hence we can compare the numerator. म्हणूनच सांगितलंय, while comparing rational numbers with different denominators, जर डिनॉमिनेटर वेगळे असतील, initially make the denominator same by cross multiplying the numbers. जर डिनॉमिनेटर वेगळे असतील तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आधी डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे and then only compare their numerators. हा रूल लक्षात ठेवा. जर डिनॉमिनेटर वेगळे असतील तर तुम्हाला ते आधी सेम करून घ्यायचे आणि डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर यू हॅव टू कंपेअर द न्यूमरेटर्स. कसे, इन जनरल बघून घ्या. आता इफ a upon b and c upon d are rational numbers, here b and d both are positive. हे दोन्ही डिनॉमिनेटर आहेत. a चा डिनॉमिनेटर b आहे, c चा डिनॉमिनेटर d आहे. ओके, हे दोघे पॉझिटिव्ह नंबर, टोटल दोन्ही रॅशनल नंबर पॉझिटिव्ह कन्सिडर करा. देन आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर कसं दिसेल, a अपॉन b c अपॉन d या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर लेफ्ट हँड साइडला काय येईल, a इंटू डी अपॉन b इंटू डी. हा d ह्या दोघांशी मल्टिप्लाय होणार. सिमिलरली राईट हँड साइडला इकडे b इंटू सी अपॉन b इंटू डी, b इंटू सी अपॉन b इंटू डी होणार. ओके, आता दोन्हीकडे ऑब्झर्व करा, डिनॉमिनेटर सेम झालेलं आहे. ओके, डिनॉमिनेटर इज सेम नाव. सो हेन्स वी कंपेअर ओनली न्यूमरेटर. आता फक्त न्यूमरेटरचं कंपॅरिझन करायचं आणि कंपॅरिझन मध्ये 3च केसेस असतात, ग्रेटर दॅन, इक्वल टू आणि लेस दॅन.
तीनच केसेसचं कम्पॅरिझन होतं. सो नाव इफ, आता फक्त न्यूमरेटर लिहिलंय, इफ ए इंटू डी इज लेस दॅन बी इंटू सी, देन जर का हा न्यूमरेटर जो काही कॅल्क्युलेशन नंतर आलेला आहे जर तो लेस देन असेल, ए इंटू डी इज लेस दॅन बी इंटू सी, देन ए अपॉन बी इज लेस दॅन सी अपॉन डी. जो ओरिजिनल नंबर होता त्यातला ए अपॉन बी हा सी अपॉन डी पेक्षा कमी असणार आहे, लेस दॅन. इफ ए इंटू डी इक्वल्स टू बी इंटू सी, जर दोघांचा आन्सर सेम आलं, देन बोथ द रॅशनल नंबर्स आर इक्वल, both of them are equal. And third case, if a into d is greater than b into c, then a upon b is greater than c upon d. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करून आधी डिनॉमिनेटर सेम करून मग न्यूमरेटरचं कंपॅरिझन करून यू कॅन कम्पेअर द गिवन ओरिजिनल रॅशनल नंबर्स. ओके, इझी कन्सेप्ट आहे. सो लेट अस फोकस नाउ. आता प्रॅक्टिकली बघूया. प्रॅक्टिस सेट 1.2 पेज नंबर 3 वरती आहे. पेज नंबर 3 वरती प्रॅक्टिस सेट 1.2. अँड बिफोर गोइंग टू इट तुमचा अजून एक होमवर्क असणार आहे. अजून एक होमवर्क असा आहे की पेज नंबर 2 वरती जिथे हा टॉपिक चालू केलाय कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स, इथे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल 1, 2, 3, 4. These solved examples you have to copy from textbook. ओके, सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते असंचे असे तुम्हाला हे होमवर्क साठी लिहायचे आहेत प्रॅक्टिस साठी म्हणून. ओके, प्रॅक्टिस साठी हे सुद्धा कॉपी करा. सो नाउ लेट अस कम टू प्रॅक्टिस सेट 1.2. 1.2 मध्ये सुद्धा मी सगळे प्रॉब्लेम्स नाही घेतले, जे महत्त्वाचे ते कॉपी केलेत. बाकी नोट्स मध्ये तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे त्याचं. ओके, बट इथे सोल्युशन दाखवलंय करून अशाच पद्धतीने बाकीच्या ह्याचं तुम्हाला करायचंय. छोटीशी एक्सरसाइज आहे, 10 प्रॉब्लेम आहेत त्याच्यात. सो लेट अस स्टार्ट. पहिला नंबर आहे -7 -2. आता डायरेक्ट ह्याच्यामध्ये बघण्यासारखं सॉल्व्ह करण्यासाठी काहीच गरज नाही, कारण की -7 -2 जेव्हा देत आहेत दोघांचे डिनॉमिनेटर 1 आहेत बाय डिफॉल्ट. जेव्हा डिनॉमिनेटर 1 असतं मेन्शन केलं जात नाही. सो वी कम्पेअर ओनली न्यूमरेटर. -7 इज लेस दॅन -2. वाय? बिकॉज -7 लाईज ऑन द लेफ्ट हँड साइड. इथं -2 आहे, इथे कुठेतरी -7 असणार आहे. ओके, इट इज ऑन द लेफ्ट हँड साइड. द नंबर ऑन लेफ्ट इज स्मॉलर दॅन अदर. नंबर ऑन लेफ्ट इज स्मॉलर दॅन अदर. सो -7 इज लेस दॅन -2. 0 सोबत नेगेटिव्ह नंबर कंपेअर करताय. नेगेटिव्ह नंबर्स ऑलवेज लाय ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ 0. देयरफॉर 0 इज ग्रेटर दॅन दिस नेगेटिव्ह नंबर. हा पॉझिटिव्ह नंबर 0 शी कंपेअर करताय. पॉझिटिव्ह नंबर ऑलवेज लाइज ऑन द राइट हँड साइड ऑफ 0. देयरफॉर दिस पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन 0. 8/7 इज ग्रेटर दॅन 0. चौथा एक्झाम्पल आहे -5/4 1/4. दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे. 4 4 सेम आहे. सो कंपेअर ओनली न्यूमरेटर. नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर कंपेअर करत असताना पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन नेगेटिव्ह नंबर. देयरफॉर -5/4 इज लेस दॅन 1/4. आता पुढचे जे एक्झाम्पल आहेत 5 आणि 6 ते मी स्किप केलेले आहेत. इझी आहेत कारण की ते 5 इज 40/29 141/29. सो डायरेक्ट सांगता येतं 141/29 इज ग्रेटर दॅन 40/29. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे. 6वं जे आहे -17/20 -13/20. दोघे डिनॉमिनेटर सेम आहेत, फक्त नेगेटिव्ह नंबरचं कंपॅरिझन आहे. आपल्याला माहिती आहे -17 इज ऑन लेफ्ट हँड साइड ऑफ -13. सो इट विल बी लेस दॅन -13. ओके, 7th प्रॉब्लेम 15/12 7/16. इथे घरी गंमत आहे. आता 15/12 7/16 डिनॉमिनेटर वेगळे आहेत. when डिनॉमिनेटर आर डिफरंट आधी त्यांना सेम करून घ्यायचंय. सेम करून घेण्यासाठी वी अप्लाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. सो 16 नी या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि 12 नी या दोघांना मल्टिप्लाय करायचं. तेच केलेलं आहे. 15 × 16/12 × 16. 12 × 7/12 × 16. दोन्हीकडे डिनॉमिनेटर काय आलाय 12 × 16 12 × 16. तो सॉल्व्ह करत बसायची गरज नाही. सॉल्व्ह नाही केलं तरी चालतं. कम्पेअर ओनली न्यूमरेटर. 15 × 16 चा आन्सर आहे 240. 12 7 चा 84. 240 इज ग्रेटर दॅन 84. देयरफॉर 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. इझी आन्सर. लेफ्ट हँड साइडचा नंबर मोठा आला. लेफ्ट हँड साइडचा जो गिवन नंबर आहे तो मोठा नंबर. एकदम इझी. 8वं 9वं सेम आहे. तुम्हाला करायचं सोल्युशन दिलेलं आहे. सोल्युशन रेफर करून नोट कॉपी केली तरी त्याच्यातनं कॉपी केलं तरी चालेल, पण शक्यतो न कॉपी करता स्वतःहून ट्राय करायचं. ओके, लास्ट प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 1.2. लास्ट प्रॉब्लेम 10वा प्रॉब्लेम आहे -7/11 -3/4. ह्यांच्यामध्ये कंपॅरिझन. अगेन डिनॉमिनेटर वेगळे. काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं -7 × 4/11 × 4. त्या बाजूला 11 × -3/11 × 4. अगेन डिनॉमिनेटर इज सेम. कंपेअर ओनली न्यूमरेटर. -7 × 4 गिव्स -28. 11 × -3 गिव्स -33. हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहित असेल. पॉझिटिव्ह इंटू नेगेटिव्ह गिव्स नेगेटिव्ह. पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह इंटू नेगेटिव्ह किंवा नेगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह ऑलवेज नेगेटिव्ह. आणि नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह पॉझिटिव्ह. हे हवं तर तुम्ही लिहून घ्या कुठंतरी नंतर. सो इथे
एक नेगेटिव्ह एक पॉझिटिव्ह नंबर आहे, आन्सर विल बी नेगेटिव्ह. -28 आलं, इकडे -33 आलं. आता नीट कम्पेअर करा, हा 28-33 नाहीये नुसता, -28 -33 आहे, म्हणून -28 इज ग्रेटर. व्हाय? कारण की तो -33च्या राईट हँड साईडला आहे. नंबर ऑन द लेफ्ट इज स्मॉलर. -33 हा -28च्या लेफ्ट हँड साईडला आहे तो नंबर लाईनवर, म्हणून -28 इज ग्रेटर. -28 ग्रेटर म्हणजे ह्या बाजूचा नंबर ग्रेटर आहे. कोण आहे? -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर आलेले. सो इझी कन्सेप्ट होती, कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. आय होप सो समजलं असेल. कॉपी करून घ्या सगळ्या व्यवस्थित, व्हिडिओ पॉज करून कॉपी करून घ्या नोट्स सगळ्या, सम सॉल्व्ह करा आणि उरलेल्या याचे सोल्युशन्स पाठवलेले आहेत तुम्हाला, ते त्यातनं न कॉपी करता स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये वी विल मूव्ह ऑन टू नेक्स्ट टॉपिक, दॅट इज डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. हा पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. ओके, सो एवढं कॉपी करा. थँक्यू, बाय बाय. हॅलो एव्हरीवन, आज सुरू करायचं आपल्याला नेक्स्ट टॉपिक, दॅट इज डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. ओके, कुठे दाखवून देतो टेक्स्टबुक मध्ये, पेज नंबर 4 वरती आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. सो काय रॅशनल नंबर आपल्याला माहिती आहे, P/Q, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये असतो, बरोबर. सो डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला डिवाइड करायचं, सिंपल डिव्हिजन करायचे, जे काय क्वोशंट येईल दॅट विल बी युअर आन्सर. ओके, सो लेट अस सी व्हॉट इज डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. टू डिवाइड द न्यूमरेटर ऑफ अ रॅशनल नंबर बाय इट्स डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरली न्यूमरेटरला डिवाइड करायचं. सो या केसमध्ये तुमचा न्यूमरेटर हा तुमचा डिव्हिडंड असणार आहे आणि डिनॉमिनेटर हा तुमचा डिवायझर असणार आहे. ओके, सो लेट अस सी. दोन फॉर्म मध्ये येतं क्वोशंट. क्वोशंटचा आन्सर दोन फॉर्म मध्ये येतो. एक असतो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे हिअर प्रोसेस ऑफ डिव्हिजन एंड्स. डिव्हिजन प्रोसेस पूर्णपणे थांबते, म्हणजे काय होतं, रिमाइंडर 0 होतो. दॅट इज रिमाइंडर बिकम्स 0 ॲट अ सर्टन पॉइंट. रिमाइंडर विल बिकम 0 अँड द डिव्हिजन एंड्स. अशा पद्धतीचा जो फॉर्म आहे त्याला म्हणतात टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. टर्मिनेटचा अर्थ थांबणे. ओके, so let us see one example. 7/4. 7/4 is a rational number. It is in the form P/Q where both are integers. Q is not equal to 0. Correct आहे. सो आता 4 नी 7 ला डिवाइड करायचं आहे. डिव्हिजन स्टार्ट केली इथं. 7 is dividend, 4 is divisor. 4 1 जा 4, 7 minus 4 3. Now 3 is less than 4. सो आपण पॉइंट घेतला. 3 च्या बाजूला 0 आला. सो हे झालं 30. सो 4 7 जा 28. 30 minus 28 2. अगेन डेसिमल पॉइंट घेतलेला आहे, सो 0 लिहिला. हे झालं 20. वी नो दॅट 4 5 जा 20. 20 minus 20 0. इथे काय झालेलं आहे तुमची, हिअर डिव्हिजन एंड्स. इथे तुमची डिव्हिजन एंड झाली. हा जो काही तुमचा क्वोशंट होता 1.75 आन्सर आले. सो आन्सर कसं लिहिणार, 7/4 इक्वल्स टू 1.75. दिस इज द डेसिमल फॉर्म, रिप्रेझेंटेशन ऑफ डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर. अतिशय इझी. आता दुसरा त्याचे अपोजिट आहे, हा टर्मिनेटिंग होता. टर्मिनेटिंगच्या अपोजिट काय येणार, नॉन टर्मिनेटिंग, जी डिव्हिजन कधीच थांबत नाही. सो नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग डेसिमल फॉर्म. रिकरिंग म्हणजे आयदर एक सिंगल डिजिट रिकर होऊ शकते, रिपीट होऊ शकते. रिकरिंगचा अर्थ रिपीटिंग असतो. ओके, रिकरिंग मीन्स रिपीटिंग. एक सिंगल डिजिट रिपीट होऊ शकते किंवा ग्रुप ऑफ डिजिट्स रिपीट होऊ शकतात. बघूयात आपण एक्झाम्पल मध्ये. सो व्हॉट इज नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग डेसिमल फॉर्म. हिअर प्रोसेस ऑफ डिव्हिजन नेव्हर स्टॉप्स. ह्या शब्दाला खूप महत्व आहे, नेव्हर स्टॉप्स. बट द क्वोशंट रिपीट्स विथ आयदर सेम डिजिट्स or a same group of digits. Okay, so same नाही, with some group of digits. सेम नाहीये इथे, सेम शब्द आहे, इथे शब्दांमध्ये फरक लक्षात घ्या. क्वोशंट रिपीट्स विथ आयदर सेम डिजिट्स और a some group of digits. ओके, सो लेट अस सी आता या दोघांमध्ये काय फरक आहे. हे एक एक्झाम्पल कन्सिडर करूयात. 7/6. 7 ला 6 ने डिवाइड करायचंय. डिव्हिजन स्टार्ट केली, 7 डिव्हिडंड आहे, 6 डिवायझर आहे. 6 1 जा 6, 7 minus 6 1. पॉइंट घेतला इथे 0 आला, इट बिकेम 10. नाउ अगेन 6 1 जा 6, 10 minus 6 4. डेसिमल पॉइंट घेतलेला आहे, सो इथे आला 0. हे झालं 40. 40 आलेलं आहे, वी नो दॅट. 6 6 जा 36. 40 minus 36 4. आता इथे पण 40 होता, म्हणजे 4 होता त्याचा 40 झालं होतं. इथे परत 4 आला, पॉइंट घेतलेला आहे, सो 40 झालं. अगेन वी हॅव टू टेक 6 6 जर 36. पुन्हा 40 minus 36 4च येणार आहे. सो ही डिव्हिजन अशीच नॉन टर्मिनेटिंग चालूच राहणार आहे.
पुन्हा 36 घेतलं जाईल, पुन्हा 40 मायनस 36 पुन्हा 4 येईल. ओके, सच अ पॅटर्न इज कॉल्ड नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग डेसिमल. याच्यामध्ये रिकर कोण होतोय बघा 666. सो फायनल आन्सर लिहिताना कसं लिहिणार 7/6 इज इक्वल टू 1.1. 1.1 1 स्टेबल आहे बट पुढे 6 रिपीट होतोय, 6666 तो रिपीट होत जाणार आहे. सो अशा पद्धतीचा जेव्हा रिकरिंग डिजिट येतं, जेव्हा सिंगल डिजिट रिकर होतंय सो त्याच्यावरती डॉट दिला जातो. ती डिजिट एकदाच लिहायची आणि त्याच्यावरती हा डॉटने मार्किंग करायचं. सो 7/6 इक्वल्स टू 1.16 डॉट. डॉटचा अर्थ रिकरिंग, सिंगल डिजिट रिकरिंग. सिंगल डिजिटला डॉटनी रिप्रेझेंट केलं जातं रिकरिंगला, आणि जेव्हा ग्रुप असतो ग्रुपला बार काढतात, अशी आडवी लाईन काढतात बार. ते दाखवतो मी वरच्या एक्झाम्पल मध्ये आहे इथे. ओके, हे नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता नेगेटिव्ह साइन आहे -10/3. जरी नेगेटिव्ह असलं दॅट नेगेटिव्ह विल कम इन फायनल आन्सर इन द क्वोशंट. नॉर्मल डिव्हिजन 10/3 करून घ्यायची, 10 ला 3 ने डिवाइड करायचे. 3 3 जा 9, 10 - 9 1. पॉईंट घेतला 0 आला, पुन्हा 10 आला म्हणजे 1 रिपीट झालेलं आहे. पुन्हा 3 3 जा 9, 10 - 9 पुन्हा 1 रिपीट झालंय. हे कंटिन्यू होत जाणार आहे. पुन्हा 10 - 9 पुन्हा 1 रिकरिंग होत जाणार. सो रिकरिंग डिजिट कुठली आहे 3. सो आय कॅन राईट -10/3 इक्वल्स टू, आता क्वोशंट लिहिताना मायनस इन्क्लूड करायचा आन्सर मध्ये, 3.33333. आता 3 किती वेळा लिहिणार नाही म्हणून डॉट डॉट काढलेत, तो नॉन टर्मिनेटिंग आहे. सो व्हॉट डू बी राईट, विच इज इक्वल टू -3.3 डॉट. हा 3 च्या डोक्यावरती इथे टिंब दिलेला आहे. ओके, दॅट इज द वे ऑफ रिप्रेझेंटिंग नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग डेसिमल व्हेन सेम डिजिट रिपीट्स. जेव्हा सेम डिजिट रिपीट होतोय तेव्हा डॉट देतो आपण. आता ऑर अ सम ग्रुप ऑफ डिजिट्स. ग्रुप ऑफ डिजिट्स बघूयात कसे आहेत. हे एक एक्झाम्पल कन्सिडर करा, 23/99. जर का तुम्ही 23 ला 99 ने डिवाइड करताय, करून बघा, यू विल गेट दिस आन्सर 0.23232323 रिकरिंग. सो 23 म्हणजे 23 एक ग्रुप आहे, दोन वेगळे डिजिट आहेत. ओके, हे जेव्हा रिपीट होतंय सो आय कॅन राईट इट इन शॉर्ट फॉर्म ॲज 0.23 बार. बार म्हणजे आडवी लाईन, त्याच्यावरती डॅश मारला जातो. सो व्हेन अ ग्रुप रिपीट्स यू पुट अ बार on that particular group. When single digit repeats, you put a dot on that particular digit. In this way, you represent non-terminating and recurring decimal form. Okay? Easy आहे. आता एक नोट लक्षात ठेवा, इथं काय लिहिलंय बघा, a terminating decimal form can be written as a non-terminating recurring decimal form. म्हणजे हा जो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे ह्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंगच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार, हे एक्झाम्पल कन्सिडर करा. 7/4 काय आन्सर आलं होतं 1.75. आता 5 च्या पुढे मी किती वेळा 0 लावू शकतो, हे इथं गेलंय बघा. किती वेळा जरी 0 लावला तरी त्याचा अर्थ काय होणार, इट इज सेम ॲज 1.75 ओनली. ओके, सो इथे 0 रिपीट केला किती वेळा, आणि फायनली नॉन टर्मिनेटिंग रिकरिंगच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल 1.750 आणि 0च्या वरती डॉट दिलेला आहे. 0च्या वरती डॉट दिलेला आहे, ह्याचा अर्थ काय की दिस 0 इज रिकरिंग हियर. हा 0च्या वरती डॉट दिलेला आहे इथे, दॅट इंडिकेट्स 0 रिकरिंग. दिस 0 इज रिकरिंग. फक्त 0 रिपीट होतोय. 1.75 तसंच आहे, फक्त 0 हा रिपीट होतो. सो इन दिस वे टर्मिनेटिंग डेसिमल कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल. एक सिंपल नोट होती ती लक्षात ठेवा. सो नाउ लेट अस कम टू प्रॅक्टिस सेट 1.3. या कन्सेप्टवर बेस्ड आपल्याला काही प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये 5च प्रॉब्लेम आहेत, 3 आपण इथे करणार आहे आणि उरलेले 2 तुम्हाला सोल्युशन मधनं कॉपी करायचे किंवा स्वतःहून ट्राय करा. ओके, शक्यतो स्वतःहून केलं तर जास्त फायद्याचं राहील तुम्हाला. आणि प्रयत्न करत राहा स्वतःहून करायचे. कंप्लेंट्स करू नका की हे खूप जास्त होतंय ते खूप जास्त होतंय, ह्याच्याने काही फायदा होणार नाही. यू हॅव टू कोप अप नाव. तुम्हाला एक स्टँड घ्यावा लागेल ऑनलाईन शिकायचा. सो हे तुम्हाला करावं लागणार आहे. सो जेवढा डेटा तुम्हाला मटेरियल मिळतंय रेफर करा, जे तुम्हाला नाही आवडत नका रेफर करू. ओके, बट जेवढं गरजेचं आहे तेवढं प्रोव्हाइड करणं हे माझं काम आहे तुम्हाला. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट. 9/37. 9 is your dividend, 37 is your divisor. ओके, सो पहिले तर 0च येणार आहे, मायनस केलं, 9 - 0 9. सो नाउ वी टेक डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंट घेतल्यानंतर इट बिकम्स 90. 37 into we will take 2. Now what is 37 into 2? 2 7 are 14. इथे 1 आला, 2 3 are 6, 6 plus 1 7. मायनस केलं, 10 minus 4 that is 6. इथे राहिला 8. 8 minus 7 1. 16 आलं. डेसिमल पॉइंट घेतलेला आहे, इट बिकम्स 160.
160 नाव वी इथं साईडला कॅल्क्युलेट करून घ्यायचं. 37 इंटू 4 घेऊयात का. 4 7 जा 28, 4 3 जा 12, 12 प्लस 2 14, 148 येतो. सो वी विल टेक 4 जा 37, 4 जा 148 मायनस 10 minus 8 2, 5 minus 4 1, 1 minus 1 0, 12 आलेलं आहे. पुन्हा 0 घेतला 120. सो वी विल टेक 37 इंटू 3 नाव. 37 इंटू 3 करून बघूयात किती येतं. 3 7 जा 21, 3 3 जा 9, 9 प्लस 2 11. ओके. सो 1 1 1 मायनस केलं 10 minus 1 9, इथे 11 आले. सो इथं 0 येणार. पुन्हा कुठे आलो आपण बघा. काय रिपीट झालं इथं. 9 रिपीट झालेलं आहे. आपण सुरुवात कुठून केली होती 9 पासून. जेव्हा एखादा डिजिट रिपीट होतोय, इथं 3 जा घेतलं होतं. एखादा डिजिट जेव्हा रिपीट होतोय, सेम डिजिट ज्याच्यापासून स्टार्ट केली होती, याचा अर्थ हे पूर्ण कोशंट आहे. इथून पुढे ही डिव्हिजन अशीच रिपीट होत जाणार. ओके. डिव्हिजन रिपीट होत जाणार याचा अर्थ डिव्हिजन वी विल स्टॉप हियर. वी कॅन राईट दिस आन्सर ॲज 9/37 इक्वल्स टू 0.243 डॉट 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 243 रिपीट होणार. 9 रिपीट झालंय. सो पुन्हा 0 घेतला तर 2 जा घ्यावं लागेल. हे पूर्ण कोशंट रिपीट होणार आहे. अँड वी कॅन रिप्रेझेंट दिस एज 0.243 बार. बार का घेतला. एक पर्टिक्युलर ग्रुप रिपीट होणार आहे इथे. ओके. ग्रुप रिपीट होणार आहे म्हणून बार घेतलेला आहे. नाउ नेक्स्ट सम. प्रॉब्लेम 3. 9/14. 9/14 करायचं आपल्याला. लेट अस स्टार्ट. सो 9 ला तुम्हाला 14 नी डिवाइड करायचं. 0 जा 0 मायनस 9 minus 0 9. पॉइंट घेतला 0 आला. आता 14 चा टेबल जर तुमचा पाठ नसेल तर साईडला रफ वर्क मध्ये कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. 14 इंटू कितीचा करावं लागेल सांगा बरं. लेट अस टेक 6 जा. 6 4 जा 24, 6 1 जा 6, 6 प्लस 2 8, 14 6 जा 84. सो 6 जा 84 मायनस 10 minus 4 6, 8 minus 8 0. 6 घेतला. पॉइंट घेतलेला आहे 0 आला. नाव वी विल टेक 4 जा. 14 4 जा सांगा बरं. 14 4 जा किती आहेत. येत नसतील तर कॅल्क्युलेशन करायचे. 4 4 जा 16, 4 1 जा 4, 4 प्लस 1 5, 14 4 जा 56, 4 जा 56 मायनस केलं. सो 10 minus 50, 60 minus 56 4. ओके. आता 4 आलेला आहे. पुन्हा पॉइंट घेतलेला आहे 0 आला. नाव यू विल टेक 14 2 जा 14 2 जा 28, 14 2 जा 28 मायनस केलं. 10 minus 8 2, 3 minus 2 1, 120 आलेलं आहे. सो यू विल टेक 14 8 जा 8 4 जा 32, 8 1 जा 8, 8 प्लस 3 11. ओके. 120 आहे ना. सो 14 8 जा 8 जा किती येणार. 1 1 2 8 0 घेतला. नाव यू विल टेक 5 जा 14 5 जा यू नो 70, 5 जा 70 मायनस 80 minus 70 10, 100 आलाय. यू विल टेक 7 जा. व्हॉट इज 14 7 जा 7 4 जा 28, 7 1 जा 7, 7 प्लस 2 9, 14 7 जा 98 मायनस केलं. 100 minus 98 is 2. पॉइंट घेतलेला पुन्हा 0 आला. अगेन वी विल टेक 1 जा 14 1 जा 14. ओके. सो 20 minus 14 is 6. 20 minus 14 is 6. आता या 6 वर येऊन का थांबायचं आपल्याला. या 6 वर येऊन यासाठी थांबायचं की इथे पण 6 आला होता. जेव्हा आपण 90 minus 84 केलं होतं, 90 minus 84 केलं तेव्हा 6 आला होता आणि त्याच्या खाली ही डिव्हिजन कंटिन्यू झाली. इथे पुन्हा 6 आलेलं. आता जर डेसिमल पॉईंट घेऊन 0 रिप्रेझेंट केला तर 60 येईल. 60 घेतल्यामुळे इथे आपल्याला घ्यावं लागेल. इथे किती घेतलं होतं 14 4 जा 56. सो इथे पुन्हा 1 नंतर 4 रिपीट होईल आणि 4 च्या खाली हा पूर्ण ग्रुप रिपीट होईल. 4 2 8 5 7 1, 4 2 8 5 7 1 हा पूर्ण ग्रुप रिपीट होईल त्याच्या खाली. सो वी विल स्टॉप आवर डिव्हिजन हियर. ही नॉन टर्मिनेटिंग डिव्हिजन आहे बट वी कॅन राईट इट ॲज 9/14
इक्वल्स टू 0.6428 हा 4 पासून बार सुरू करायचा. ते 4 पासून बार सुरू करायचं कारण की 6 त्याच्यात इन्क्लूड नाही होणार. डिव्हिजन क्वोशंट जो आहे तो 4 पासून रिपीट होईल. 428571 हा एवढा जो क्वोशंट आहे हा पूर्ण ग्रुप रिपीट होणार आहे नंतर परत, कारण की इथे 6 आलेला आहे. 6 आपला आला होता इथे, जेव्हा आपण 60 घेऊन मग पुढे कंटिन्यू केली डिव्हिजन. ओके, सो हे रिपीट होणार. नेक्स्ट लास्ट प्रॉब्लेम दॅट इज -11/13. आता -11/13 करायचं. सेम प्रॉब्लेम आहे. यू डू फर्स्ट 13 and 11 घेतलं इथे. ओके, डिव्हिजन स्टार्ट करूयात आता. फर्स्ट 0 जा 0 मायनस केलं 11 आला. ठीक आहे. नाव वी टेक डेसिमल पॉइंट 110. 110 केलं. 13 चा टेबल येत नसेल तर रफ वर्क मध्ये कॅल्क्युलेशन करायचं. 8 3 जा 24, 8 1 जा 8, 8 प्लस 2 10, 104. 8 जार 104. 110 minus 104 is 6. 6 घेतले, पॉइंट घेतलेला इथे आला 0. नाउ वी टेक 13 4 दा 13 4 दा 52. 60 minus 52 8. ओके, 60 minus 52 is 8. नाउ पॉइंट घेतलेला आहे. अगेन वी टेक 0. नाउ किती घेणार? 6 जा 6 3 जा 18, 6 1 6, 6 plus 1 7, 13 6 जा 78. मायनस केलं 80 minus 78 2. पुन्हा पॉइंट घेतला 0 आला. वी विल टेक 1 जा 13 1 जा 13 मायनस 20 minus 13 7. पुन्हा 0 घेतला. ओके, 13 5 जा 65. 70 minus 65 5. अगेन 0 घेतला. 13 3 जा 39. कारण की 4 जा घेता येणार नाही. 13 4 जा 52 होतो. आपल्याकडे 50 आलेला आहे. सो वी टेक 13 3 जा 39. 50 minus 39 11. आता पुन्हा बघा इथे 11 आलाय. डिव्हिजन 11 पासून सुरू झाली होती. आपली डिव्हिजन ही 11 पासून सुरू झाली होती. 11 हा आकडा रिपीट झालेला आहे. याचा अर्थ पूर्ण क्वोशंट हा रिपीट होणार आहे. 846 हा पूर्ण क्वोशंट रिपीट होईल. देअरफॉर वी विल नॉट कंटिन्यू अवर डिव्हिजन हियर. आणि आपण आन्सर लिहिताना आता नेगेटिव्ह साइन इन्क्लूड करावी लागेल. -11/13 इक्वल्स टू मायनस ऑफ 0.846153 बार. ओके, -0.846153 बार. बार हा पूर्ण ग्रुपवर राहील कारण की 11 नंतर ही डिव्हिजन अशीच कंटिन्यू राहणार आहे. पुढे ही डिव्हिजन अशीच कंटिन्यू राहणार आहे. याचा अर्थ हा पूर्ण ग्रुप रिपीट होईल क्वोशंट मध्ये. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट दिस टॉपिक. व्यवस्थितपणे कॉपी करून घ्या. सॉल्व्ह करताना जर पाडे पाठ नसतील, शक्यतो टेबल्स तुमचे पाहिजे अप टू 30 टेबल्स लिहून काढा होमवर्क साठी. नसतील तर रफ वर्क मध्ये साईडला कॅल्क्युलेशन करायचं आणि मग डिव्हिजन करायची. डिव्हिजन करताना चुकायचं नाही. सिंपल डिव्हिजन करताय तुम्ही. ओके, आणि डेसिमल आन्सर काढताय. सो आय होप सो लक्षात आलं असेल. शांत पद्धतीने व्हिडिओ बघा. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स ठेवू नका. व्यवस्थित व्हिडिओ बघा, लिहून घ्या, नोट्स रेफर करा, नोट्स वाचायची सवय लावून घ्या कारण की ते खूप गरजेचं आहे. हे आता 8वी म्हणजे तुमची 10वीची प्रोसेस सुरू झालेली आहे. ठीक आहे, हे तुम्हाला 10वी पर्यंत कॅरी ऑन करायचं आहे पुढं. सो तुमची स्ट्रेंथ वाढवा अभ्यास करायची. कंप्लेंट करण्यापेक्षा स्ट्रेंथ वाढवा अभ्यास करायची. ओके, सो दॅट विल बी बेनिफिशियल. तुमचाच फायदा होणार आहे, आमचा काय फायदा नाही. तुमचा बेनिफिट जास्त आहे त्या केसमध्ये. सो गो अहेड. ऑल द बेस्ट. वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर विथ अवर लास्ट टॉपिक, प्रॅक्टिस सेट 1.4 हाऊ टू रिप्रेझेंट इररॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. हे पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघूयात. ओके, सो चलो, सी यू, बाय बाय. गुड मॉर्निंग. आज सुरू करायचं आपल्याला नेक्स्ट टॉपिक आणि जो या चॅप्टरचा लास्ट टॉपिक असणार आहे, दॅट इज इररॅशनल नंबर्स. ओके, कुठे दाखवून देतो टेक्स्टबुक मध्ये. पेज नंबर 4 वरती आहे इररॅशनल नंबर्स. सो व्हॉट आर इररॅशनल नंबर्स? रॅशनल नंबर शिकलो आपण. रॅशनल नंबर पुन्हा एकदा रिवाइज करूयात. द नंबर्स विच कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म of a ratio, that is p upon q, where p and q both are integers and q is not equal to 0. So ते एका फ्रॅक्शन फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता येतं. इररॅशनल नंबर त्याच्या ऑपोजिट आहे, which cannot be represented in a fractional form. These numbers cannot be expressed in fractional form.
that is they cannot be written as a ratio p upon q. हा पहिला क्रायटेरिया आहे. दुसरा क्रायटेरिया, their decimal representation is non-terminating and non-recurring, that is non-repeating in nature. रॅशनल नंबरचं कसं होतं, non-terminating होतं बट रिकरिंग होतं. आयदर एक सिंगल डिजिट रिकरिंग होईल किंवा एक पर्टिक्युलर ग्रुप ऑफ डिजिट्स रिकरिंग होईल. हे प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं आपण. बट इररॅशनल नंबरची कन्सेप्ट काय की दे आर नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग इन नेचर. जर ते डेसिमली रिप्रेझेंट केले तर दे आर नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. ओके, सो दिस वॉज अबाउट इररॅशनल नंबर्स. आता एक्झाम्पल्स कसे असतील मध्ये, √2 सर्ड्स, दे ऑल्सो कम इन द कॅटेगरी ऑफ सर्ड्स. सर्ड्स म्हणजे कुठले, √2, √3, √5, √7, √11. These numbers 2, 3, 5, 7, 11 they are not perfect squares. ओके, आता याच्यामध्ये √4 नाही आलेला, √9 नाही आलेला. का? कारण की √4 √4 इक्वल्स टू 2. ह्याच्यासाठी आपल्याला एक परफेक्ट होल नंबर किंवा इंटिजर मिळतोय. √4 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. परफेक्ट स्क्वेअर नंबर्स डू नॉट कम इन द कॅटेगरी ऑफ इररॅशनल नंबर. सो √4 हा इररॅशनलच्या कॅटेगरीमध्ये नाही येणार. सिमिलरली √9 इक्वल्स टू 3 परफेक्ट नंबर येतो त्याचा, परफेक्ट स्क्वेअर आहे हा. Therefore, it does not come in the category of irrational numbers. हे √3 सुद्धा, √9 सुद्धा irrational नंबरच्या कॅटेगरी मध्ये येत नाही. ओके, सो असे नंबर्स दोज आर नॉट रॅशनल, दे आर इररॅशनल नंबर्स. ओके, हे मी पुसून टाकतो इथनं, कन्फ्युजन नको नंतर, त्यासाठी पुसतोय. अनदर एक्झाम्पल इज पाय. पाय वी नो, पाय वी टेक फॉर फिजिकल कॅल्क्युलेशन. फिजिक्स मध्ये, मॅथमॅटिक्स मध्ये पाय यूज केलं जातं. त्याची व्हॅल्यू आपण काय घेतो. आता ही जी 22/7 रिप्रेझेंट केली, तुम्ही तर म्हणता रेशो मध्ये रिप्रेझेंट केलंय, ते फक्त कॅल्क्युलेशन पर्पज साठी घेतलं गेलं. ऍक्च्युअली पायची व्हॅल्यू इज 3.142857 एक्सेट्रा एक्सेट्रा. दॅट इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. ते नेव्हर एंडिंग डिव्हिजन आहे आणि त्याच्यामध्ये रिपीट पण होत नाहीत नंबर्स. ओके, प्रत्येक वेळेस वेगळा वेगळा डिजिट येतो. सो ऑल दीज आर इररॅशनल नंबर्स. ओके, नाउ नेक्स्ट कन्सेप्ट. आता हे इररॅशनल नंबर लाईन वरती कसे रिप्रेझेंट करायचे. टू रिप्रेझेंट इररॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन वरती दाखवायचे. आपल्याला माहिती आहे इररॅशनल नंबर आणि रॅशनल नंबर दे बोथ कम इन द कॅटेगरी ऑफ रिअल नंबर्स. दोघेही रिअल नंबरचे कॅटेगरीमध्ये येतात आणि रिअल नंबर्स ऑक्युपाय स्पेस ऑन अ नंबर लाईन. सो इररॅशनल नंबर सुद्धा नंबर लाईन वरती दाखवता येतात, फक्त कसे, मेथड वेगळी. रॅशनल नंबर आपण डिरेक्टली प्लॉट करू शकतो, तसं इररॅशनलचं नाही. इररॅशनलची मेथड वेगळी आणि त्यासाठी आपल्याला एक की कन्सेप्ट जी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, पुन्हा एकदा रिवाइज करू तिथं, दॅट इज पायथागोरस थिअरम. नाउ यू नो व्हॉट इज पायथागोरस थिअरम. व्हॉट इज पायथागोरस थिअरम? इन एनी राईट अँगल ट्रायंगल, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल, इट हॅज वन अँगल ॲज 90 degrees. देन इन एनी राईट अँगल ट्रायंगल साइड अपोजिट टू 90 degree, 90 डिग्रीच्या अपोजिट जी साइड आहे त्याला आपण काय म्हणतो, हायपोटेन्यूस म्हणतो. साइड अपोजिट टू 90 degree इज हायपोटेन्यूस. ओके, अँड देन अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम, हायपोटेन्यूस स्क्वेअर ही साइडची जी काय व्हॅल्यू असेल त्याचा स्क्वेअर जर घेतला देन दॅट विल बी इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. ओके, दोन्ही साइडच्या स्क्वेअर्सची ऍडिशन, दोन्ही साइड्सच्या स्क्वेअर्सची जर ऍडिशन केली देन दॅट विल बी इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द व्हॅल्यू ऑफ हायपोटेन्यूस. हे आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी शिकलेलं आहे तुम्ही 7th स्टँडर्ड मध्ये पायथागोरस थिअरम. आता लेट अस सी, ही कन्सेप्ट आपल्याला इररॅशनल नंबर प्लॉट करताना वापरायची नंबर लाईन वर. लेट अस सी हाऊ. आता आपल्याला √2 प्लॉट करायचं आहे. वी हॅव टू प्लॉट दिस नंबर √2. हा जो √2 नंबर आहे हा आपल्याला, कारण की √2 इज इररॅशनल, √2 आपल्याला नंबर लाईन वर प्लॉट करायचं. मग कसा करणार, इनिशियली एक नंबर लाईन ड्रॉ करून घेतली, पॉइंट मार्क केला 0, 0च्या पॉइंटला नाव दिलं O. देन ऍट सिंगल युनिट डिस्टन्स, हा किती आहे, सिंगल युनिट डिस्टन्स 1 पॉइंट वरती, त्या पॉइंटला नाव दिलं A. ए वरती एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, दिस इज द एल दिसते लाईन, ही परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतली. परपेंडिक्युलर का ड्रॉ केली, कारण की आपल्याला 90 डिग्री अँगल पाहिजे. वी वॉन्ट दिस अँगल ॲज 90 डिग्री. ओके, हा इथं 90 डिग्रीचा अँगल मिळाला. नाउ अगेन ॲट 1 युनिट डिस्टन्स, 1 युनिट डिस्टन्स वरती ह्या परपेंडिक्युलर लाईन वरती एक पॉइंट मार्क करायचा, नेम दॅट पॉइंट ॲज P. सो अँड देन जॉईन OP, हे OP जॉईन करून घेतलं. नाउ यू गेट दिस ट्रायंगल OAP, in which OA is 1 unit distance and AP is also 1 unit distance. पण अननोन कोण आहे, अननोन या ठिकाणी OP अननोन आहे. OPचा आपल्याला डिस्टन्स माहित नाही, OPचा आपल्याला फिगर माहित नाहीये किती आहे. ठीक आहे, बट OP is the hypotenuse because it is the side opposite to 90 degrees. So now we will apply Pythagoras theorem to this right angle triangle OAP. OAP is a right angle triangle, दिसतोय डायग्राम मध्ये तुम्हाला. So now in right angle triangle OAP
angle A equal to 90 degree and OP is the hypotenuse. Okay, then by Pythagoras theorem काय म्हणतो आपण, हायपोटेन्यूज स्क्वेअर OP. So OP square is equal to OA square plus AP square, side 1 square plus side 2 square. Okay, so now substituting the values जर सबस्टिट्यूट केलं, OA ची व्हॅल्यू पण 1 आहे, AP ची पण 1 युनिट डिस्टन्स आहे. So which is equal to 1 square plus 1 square. 1 square is 1, so 1 plus 1 we get 2. But हा 2 आपल्याला काय मिळालाय, हा OP स्क्वेअर मिळालाय. आपल्याला OP चा स्क्वेअर नको, आपल्याला OP डिस्टन्स हवा. मग जर स्क्वेअर घालवायचा असेल तर मी काय करतो आपण, वी टेक स्क्वेअर रूट. बट स्क्वेअर रूट एकाच ठिकाणी घेता येत नाही, कारण की मध्ये इक्वॅलिटी साइन आहे. इक्वॅलिटी साइन असल्यामुळे वी हॅव टू टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. सो नेक्स्ट स्टेटमेंट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स वी गेट, आता स्क्वेअर रूट घेतलाय, हे अंडर रूटची साइन आहे. दिस इज द साइन ऑफ सिम्बॉल ऑफ स्क्वेअर रूट. ओके, हा स्क्वेअर रूटचा सिम्बॉल आहे. सो टेकिंग रूट स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, इथं OP स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतला, इथं रूट 2 चा रूट स्क्वेअर रूट घेतला. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दे आर अपोजिट टू इच अदर, दे विल गेट कॅन्सल्ड अँड रिमेनिंग काय राहतं फक्त खाली OP. सो OP वी गेट OP इक्वल्स टू अंडर रूट 2. ही जी OP व्हॅल्यू आहे ती किती मिळाली, रूट 2. सो OP डिस्टन्स इज रूट 2. नाव यू हॅव टू टेक राउंडर. राउंडर घ्यायचा बाय टेकिंग O ॲज अ सेंटर अँड OP ॲज रेडियस. ड्रॉ अन आर्क, असा आर्क ड्रॉ केला इथं. लेट इट इंटरसेक्ट दिस नंबर लाईन. तो ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करेल या नंबर लाईन वरती, दॅट विल बी युअर पॉइंट रूट 2. दॅट विल बी युअर पॉइंट रूट 2. आणि त्याला नाव दिलंय Q. त्या पॉइंटला नाव दिलं आपण Q. सो इन दिस वे we have represented root 2, which is an irrational number on a number line. Okay, so same way now let us see root 3. आता root 3 हा सुद्धा irrational number आहे. Let us plot root 3 on a number line. कसा करणार बघा. आता इथे एक लाईन ड्रॉ केली आहे, नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके, दिस इज युअर नंबर लाईन. Then we have taken 0 as one point, which is the reference point. पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं जे काय मोजायचं 0 पासून मोजायचं. सो 0 इज आवर रेफरन्स, त्याला नाव दिलंय O. ओके, आता या केस मध्ये रूट 3 मार्किंग साठी इथे बघा, रूट 2 साठी आपण काय केलं होतं की 1 युनिट डिस्टन्स घेतलं होतं आणि इथे हा रूट 2 पॉईंट मिळालेला जो 1 च्या राईट हँड साईडला आहे. 1 च्या राईट हँड साईडला रूट 2 सेम मार्किंग केलेलं आहे तिथं. 1 हा तुमचा A पॉईंट होता इथे. ओके, 1 ला A नाव दिलं होतं आणि जो रूट 2 आहे त्याला काय नाव दिलं आपण, Q नाव दिलेलं आहे. सो आता ह्या वेळेस आपल्याला काय करायचंय की हा जो रूट 2 पॉईंट आहे तिथे ड्रॉ केलेला, त्याच्यावरनं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. ह्या रूट 2 पॉईंट वरनं एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. ओके, सो नाव दिस डिस्टन्स, हा जो डिस्टन्स आहे तुमचा कुठला, O to Q, हा जो डिस्टन्स आहे दिस इज रूट 2 युनिट. अँड O to R आपल्याला 1 युनिटच ठेवायचं आहे. सॉरी, Q to R we have to keep at 1 unit only. Now what you do, join OR. हे आपण प्रॅक्टिस सेट मधलंच करतोय. प्रॅक्टिस सेट 1.4 सुरू झालेलं. पहिला जो प्रश्न आहे की रूट 2 प्लॉट केलेला आहे, रूट 3 करायचा आहे आता. ओके, रूट 2 केलेला आहे, रूट 3 प्लॉट करायचा आहे तुम्हाला. सो ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, त्या ऍक्टिव्हिटी नुसारच आपण नावं घेतलीत सगळी. पेज नंबर 6 वरती बघा, इथे ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न तुम्हाला आहेत यावर्षी. सो काय नाही, फक्त फिल इन द बॉक्सेस, बॉक्स फिलअप करायचे. बट लेट अस सी, आपण बॉक्स पण फिलअप करणार आणि पूर्ण रूट 3 कसा प्लॉट करतात हे सुद्धा बघणार त्याच्यावर. सो सेम स्टेप्स ना, OR जॉईन केला, Q वरनं परपेंडिक्युलर काढलेला आहे. सो दॅट इज 90 डिग्री अँगल अँड साइड अपोजिट टू 90 डिग्री इज हायपोटेन्यूस. या केसमध्ये OR इज युअर हायपोटेन्यूस. ओके, OR तुम्हाला हायपोटेन्यूस मिळाला. You have this distance as root 2 distance and QR as 1. Now again in आता right angle triangle कुठला आहे, in right triangle OQR काय म्हणता येईल आपल्याला, अँगल Q is equal to 90 degree and OR is hypotenuse. OR is your hypotenuse. ओके, हेच OR डिस्टन्सेस आपल्याला फाइंड आउट करायचं. एकदा का तुम्हाला OR मिळाला आणि या केस मध्ये तुम्हाला OR रूट 3 मिळणार. OR रूट 3 मिळाला, अगेन टेकिंग O as center and OR as radius, draw an arc which will intersect this line and that point will be your root 3 point. Okay,
सो मिळालेला आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम, देअरफॉर काय घेणार, बाय पायथागोरस थिअरम काय लिहिणार, अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम नाव OR स्क्वेअर इज इक्वल टू OQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. OR स्क्वेअर इक्वल्स टू OQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. OQ चा डिस्टन्स किती आहे, √2 आहे, विच इज इक्वल टू √2 स्क्वेअर प्लस QR इज 1 स्क्वेअर. √2 चा स्क्वेअर, रूट अँड स्क्वेअर विल गेट कॅन्सल, दे विल कॅन्सल बिकॉज दे आर अपोजिट टू इच अदर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ह्या दोन्ही अपोजिट कन्सेप्ट आहेत एकमेकांच्या. ओके, सो इथे आपल्याला 2 मिळाला प्लस 1 चा स्क्वेअर 1, सो दिस इज इक्वल टू 3. हा पण काय मिळाला आपल्याला, OR स्क्वेअर मिळाला. आपल्याला स्क्वेअर नकोय, स्क्वेअर रूट हवाय. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स काय मिळेल, देअरफॉर OR इज इक्वल टू √3. OR ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, OR ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली √3. You got OR as √3. Now again what you have to do, take a rounder घ्यायचा आहे. By taking O as center and OR as radius, you have to draw an arc. हा असा आर्क ड्रॉ करायचा आहे. That will intersect this number line in one single point. The point of intersection of number line and arc represents your point √3. It gives you the point √3 आणि त्या पॉइंटला नाव दिलंय पॉइंट C. त्या पॉइंटला नाव काय दिलंय, पॉइंट C. And final statement you will write point C shows the number √3. Okay, point C shows the number √3. सो कळलं आता, सिंपल आहे एकदम, अगदी सिंपल आहे. पायथागोरस थिअरमची कन्सेप्ट वापरायची. सेम स्टेप, जे √2 ला केलं ते √3 ला केलं. फक्त आपल्याला डिसिजन कुठे घ्यायची असती की युनिट, तुमच्या एक्स ऍक्सिस वर किती युनिट घ्यायचे आणि वाय ऍक्सिस वर किती युनिट घ्यायचे. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन वरती किती जो नंबर हवाय तो मिळवण्यासाठी तुम्हाला इथे किती युनिट घ्यावं लागेल आणि परपेंडिक्युलर लाईन जी काढली तिथे किती युनिट घ्यावं लागेल. कॉन्स्टंटली इथे जी परपेंडिक्युलर तुम्ही काढता दॅट इज ऑलवेज टेकन ॲज 1 ओनली. ती तुम्हाला 1च ठेवायची कॉन्स्टंट, सिंगल युनिट डिस्टन्स. आणि व्हॅरी तुम्ही इथं करणार आहे. जे काय व्हेरिएशन करायचंय ते तुम्ही इथे करणार एक्स ऍक्सिस वरती. सो आता आपण काय केलं, आधी आपण 1 युनिट डिस्टन्स घेऊन √2 प्लॉट केला, नंतर आपण √2 युनिट डिस्टन्स घेऊन √3 प्लॉट केला. ओके, सो अशा पद्धतीने पुढे जाता येतं. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज टू प्लॉट √5. पुढचा प्रश्न काय आहे तुमचा, √5. शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन. काय करणार तुम्ही, सेम स्टेप्स, सेम प्रोसेस. नंबर लाईन ड्रॉ केली, इथे 0 मार्किंग घेतलं, त्याला नाव दिलं O. आता तुम्ही नावं काही देऊ शकता. ओके, शक्यतो एक फक्त 0 ला O हे कॉन्स्टंट ठेवा, बाकी नेमिंग अल्फाबेट्सचं तुम्ही कुठलंही करू शकता, त्याला काही कंपल्शन नाहीये. ओके, 1 घेतलेलं होतं आपण, √2 झाला, √3 झाला, पण आपल्याला √5 मिळवायचं आहे. √5 मिळवण्यासाठी आपल्याला 4+1 असं कॉम्बिनेशन लागणार. 4+1 जर हवा असेल तर वी नो दॅट 2 स्क्वेअर इज 4. सो 2 स्क्वेअर 4 आणि 1 स्क्वेअर 1 म्हणजे 4+1 5 आपल्याला मिळू शकतं. सो व्हॉट वी विल डू नाउ ऑन दिस एक्स ऍक्सिस, म्हणजे ह्या नंबर लाईन वरती आपल्याला 1, 2, √3 हे सगळं सोडून व्हॉट वी विल टेक, सपोज इथे जर 1 युनिट डिस्टन्स असला तर इथे वी विल टेक 2 युनिट डिस्टन्स, प्युअर 2, √2 नाही, 2 युनिट डिस्टन्स घेतलं. ह्याला काही नाव देऊ दे, सपोज ह्याला पुन्हा नाव दिलं A, त्याला नाव दिलं पॉइंट A. नाव ड्रॉ अ परपेंडिक्युलर, ड्रॉ अ लाईन L, तर पण लाईन L होती. ओके, ड्रॉ अ लाईन L परपेंडिक्युलर ॲट पॉइंट A. टेक सिंगल युनिट डिस्टन्स, सपोज याला B नाव दिलं. ओके, सो नाव अँड देन जॉईन OB, you have to join OB. आता
डिस्टन्सेस मेजर करून घेऊयात. O to A, this is 2 units. O to A is 2 units and A to B is 1 unit. A to B is 1 unit. Now, same process. Angle A is 90 degree, OB is hypotenuse according to Pythagoras theorem. Direct लिहितो आता बघा. By Pythagoras theorem. कुठल्या ट्रायंगल साठी बघतोय आपण? राइट ट्रायंगल OAB. In right triangle OAB, angle A is equal to 90 degree. Angle A 90 degree and OB is your hypotenuse. So by Pythagoras theorem, we can write OB square is equal to OA square plus AB square. OA square plus AB square. OA ची व्हॅल्यू किती आहे? 2 unit. So 2 square plus AB is 1 square. Now what will you do? 2 square is 4 plus 1 square 1. 4 plus 1 we get 5. मिळाला. आपल्याला जो नंबर हवा होता तो मिळाला. पण हा काय मिळालेला आहे? OB चा स्क्वेअर आहे. आपल्याला OB चा स्क्वेअर नको, आपल्याला फक्त OB डिस्टन्स हवा आहे. नेक्स्ट स्टेप, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ sides. Taking square root on both sides, we can write OB, that is length of OB is equal to under root 5 units. हे OB distance किती मिळालं आपल्याला? √5 मिळालं. Now next step, take a rounder. By taking rounder, consider O as center. By taking O as center and OB as radius, draw an arc that will intersect this line in some point. Okay, that will intersect this line in some point and that will be your point under √5. त्याला काहीतरी नाव द्या, D. Okay, त्याला नाव दिलं D. And at last statement, point D shows the number √5. सिंपल. बघा, एकच प्रोसेस तीनदा रिपीट केलेली आहे. तीनदा रिपीट करून सेम प्रोसेस जरी एखाद्याला समजत नसेल तर बाबा तुझ्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे मग. ओके, सो यू हॅव टू स्पीड अप नाव. स्पीड घ्यावा लागेल तुम्हाला अभ्यासाचा. ही सेम प्रोसेस तीनदा रिपीट केलेली आहे. बघा, डायग्राम्स बघून घ्या, कुठेही फरक नाहीये. सेम प्रोसेस रिपीट केलेली. ओके, सो कॉपी करून घ्या व्यवस्थित. आय होप सो समजलं असेल. काही नाही, सिंपल पायथागोरस थिअरमची कन्सेप्ट वापरलेली आहे. सो कॉपी इट डाऊन व्यवस्थित. पुढचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला सोल्युशन मध्ये दिलेला आहे. टू शो द नंबर √7. आता √7 अशाच पद्धतीने दाखवायचं. आता तुम्ही थोडासा कॉपी करायच्या आधी स्वतःहून विचार करा की √7 जर मिळवायचं आहे तर एक्स ऍक्सिस वरती किती नंबर लागेल आणि वाय ऍक्सिस वरती तर आपल्याला 1च ठेवायचं आहे मेंटेन. ओके, सो थोडं लॉजिक लावा. नाही लॉजिक लागलं तर सोल्युशन रेफर करा, त्याच्यातनं स्ट्रेट अवे कॉपी करून घ्या. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड आवर चॅप्टर 1. चॅप्टर 1 आपला फिनिश झालेला आहे या केसमध्ये. दिस वॉज द लास्ट व्हिडिओ लेक्चर फॉर चॅप्टर 1. ह्याच्यानंतर चॅप्टर 2 सुरू करणार आहे. बट बिफोर दॅट आय विल बी सबमिटिंग 1 क्वेश्चन पेपर, ज्याची टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. आणि काही क्वेश्चनरी आहेत फिल इन द ब्लँक्स टाईप, ज्या वर्कबुक मध्ये. एक जीवनदीप नावाची वर्कबुक आपण फॉलो करतो आपल्या क्लासमध्ये. सो त्याच्यातले काही क्वेश्चनरी मी सबमिट करेल. ऍक्टिव्हिटी बेस्ड पण आहेत, ते पण प्रयत्न करा सॉल्व्ह करायचे. सेम आहेत, हेच क्वेश्चन असणार आहेत याच टाईपचे. सो ते सॉल्व्ह करा तुम्ही. ओके, आणि नंतर टेस्टसाठी प्रिपेअर व्हा. 2-1 दिवसांनी अभ्यासाला वेळ घ्या. 2 दिवसांनी एक पेपर मी सबमिट करेल ग्रुपवरती, क्वेश्चन पेपर. ओके, सो बी प्रिपेअर्ड अँड डू एव्हरीथिंग ऑन टाइम. टाइम घालवू नका आणि कंप्लेंट करत बसू नका. डोंट कंप्लेंट, हे जास्त होतंय ते जास्त होतंय. तुमचा स्पीड वाढवा, तुमची इंटेन्सिटी वाढवा आता थोडीशी अभ्यास करायची. ओके, तर चलो, सी यू इन नेक्स्ट लेक्चर. बाय बाय, हॅव अ नाइस डे.